नमस्कार, मी सौ मनीषा रवींद्र पाटील, SM ज्युनियर कॉलेज कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। गेल्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वीच्या युवक भारती पुस्तकातील साहित्य प्रकार कथा अभ्यासला होता। यामध्ये आपण कथा म्हणजे काय, कथेची पूर्वपीठिका, कथेचे घटक अभ्यासले होते। या व्हिडिओमध्ये आपण कथेची वैशिष्ट्ये आणि कथा सादरीकरणाची तंत्र अभ्यासणार आहोत। यामध्ये आपण सुरुवातीला कथा कशी उलगडत गेली, मौखिकतेतून ती लिखितपर्यंत कशी आली हे थोडक्यात बघूया। 1890 नंतर खरं तर आधुनिक मराठी कथेचा जन्म झाला। त्यापूर्वीच्या सर्व कथा या कहाण्या किंवा लोकगीतं म्हणून ओळखल्या जात होत्या। त्या कथांमधली वाक्य अतिशय छोटी, सुटसुटीत, आशयगर्भ असणारी आणि बोध देणारी होती। आणि मग त्याच कथा ज्या होत्या त्या कथांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या कथा कुणी लिहिल्या, त्या कथांचा कर्ता किंवा कथाकार आजही कुणाला माहीत नाही। पण हळूहळू त्यामध्ये बदल झाले आणि 1910 नंतर मनोरंजन मासिकाच्या दिवाळी अंकांमध्ये कथांना अगदी मानाचं पान मिळालं। आणि त्याचं प्रमुख वैशिष्ट्य असं होतं की त्या कथांना कथाकारांची नावं सुद्धा मिळाली। ज्यांनी त्या कथा लिहिल्या त्या कथाकारांची नावे अगदी मानाने त्या कथेबरोबर झळकायला लागलीत। पुढे गुर्जरांची दीर्घकथा, कोल्हटकरांच्या कथा वाचनात आल्या। त्यानंतर पुढे नासी फडके यांनी कथेला खरं तर सौंदर्यदृष्टी दिली। वि स खांडेकरांनी कथा जीवनाभिमुख केली। स्त्री जीवनाचं चित्रण करणाऱ्या विभावरी शिरूरकर, कमलाबाई टिळक यांच्या कथा विश्वात पुढे आल्या। याच काळात दलित किंवा उपेक्षितांचं जीवन जे आहे त्यांचं वर्णन करणाऱ्या कथा माधवराव बागल, मामा वरेकर यांनी लिहिल्या। 1943 नंतर नवकथेचा जन्म झाला। व्यंकटेश माडगुळकरांची मानदेशी माणसांसारख्या कथा सगळ्यांच्या मनावर भुरळ पाडून गेल्या। शंकर पाटील, रा र बोराडे यांच्या ग्रामीण कथा, दमा मिराजदारांच्या विनोदी कथा किंवा GNच्या व्यथांचा शोध घेणाऱ्या कथांनी वाचकांच्या मनाला आणि भावविश्वाला समृद्ध केले। कमल देसाई, विजया राज्याध्यक्ष, तारा वनारसे यांनी कथेचा एक वेगळा घाट वाचकांसमोर उभा केला। विविधता आणि गुणवत्ता यांनी नटलेले हे कथादालन अधिकच समृद्ध होत गेले। यासाठी महत्त्वाचे कारण होते ते म्हणजे कथेची वैशिष्ट्ये। वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेली ही कथा जास्तीत जास्त समृद्ध झाली आणि ती वाचकांच्या मनावर गारूड निर्माण करत गेली। मग ह्या कथेची वैशिष्ट्ये कोणती ती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वात महत्त्वाचं कथेचं वैशिष्ट्य आहे की कथा मनोरंजन करते। पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधनं नव्हती। आता सगळे TV, इंटरनेट ही जी साधनं आहेत ती साधनं नव्हती आणि त्यामुळे कथेचा खरा जन्म मनोरंजनासाठी झाला। मग मनोरंजन म्हणजे काय, तर मनाचं रंजन करणारी वृत्ती म्हणजे मनोरंजन। रंजन म्हणजे आनंद, रंजन म्हणजे उत्साह, रंजन म्हणजे प्रेरणा, आल्हाददायक घटना म्हणजे रंजन। आणि मग असं मनाचं रंजन करणाऱ्या ज्या घटना आहेत, ज्या वृत्ती आहेत त्याला मनोरंजन असं म्हटलं जातं। आणि म्हणूनच मनोरंजन करणं हे कथेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य। मराठीमध्ये सर्वाधिक वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा आणि तो कथा हा साहित्य प्रकार वाचला जातो मनोरंजन ह्या त्याच्या वैशिष्ट्यांमुळे। मनोरंजनाच्या आधुनिक साधनातही आज कथेला महत्त्वाचं स्थान आहे। म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं TV, इंटरनेट आहे, रेडिओ आहे, ह्या सगळ्यांमध्ये आज कथा वाचन जास्त केलं जातं ते मनोरंजनामुळे। मनोरंजनामुळे आज ही अगदी लहान मुलांपासून म्हणजे ज्यावेळी समज यायला लागते तेव्हा जी कथा सुरू होते ती अगदी वृद्धापकाळापर्यंत ती कथा सोबत करते आणि त्यामुळं लहान मुलांपासून आबालवृद्धांना म्हणजे तो कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद लुटता येतो। त्यामुळे कावळा चिमणीची जरी कथा असेल तरी कथा किंवा आता मी जसं सांगितलं शंकर पाटलांचं नाटक असेल, धिंड असेल, मीटिंग असेल, दमांचं भूताचा जन्म असेल किंवा मिरासदारी असेल, ह्या सगळ्या कथा ज्या आहेत त्या कथा आपल्याला मनोरंजन करतात, आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात आणि म्हणून कथेचं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं वैशिष्ट्य म्हणजे कथा मनोरंजन करते। दुसरं वैशिष्ट्य आहे कथा सुसंस्कार करते। कथेमुळे आपल्या मनावर सुसंस्कार होतात। कथा ही बोधात्मक असते, त्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळतं।
त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. आणि या सगळ्यांमुळंच मानवी जी सगळी मूल्य आहेत, मग सत्य आहे, समता आहे, न्याय आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुता आहे, औदार्य आहे, धैर्य आहे, श्रमप्रतिष्ठा आहे, दया आहे, सहकार्य, अशा सगळ्या मूल्यांवर ती कथा आधारलेली असते. आणि जेव्हा आपण कथा वाचतो त्यावेळी आपल्याला त्या कथेतून तो बोध जो आहे तो बोध होतो, ते ज्ञान मिळतं आणि आपल्या मनावर चांगले संस्कार केले जातात. मग एकीचे बळ असेल, नेहमी खरे बोलावे, ह्या छोट्या छोट्या कथांपासून आता आपल्या वाचनात येणाऱ्या सगळ्या कथा ज्या आहेत, ऊन पाऊस असेल, ऊन सावल्यांसारख्या कथा असतील, विवावरी शिरूरकरांची कळ्यांची निश्वासारखी कथासंग्रह असेल आणि त्यातल्या सगळ्या कथा असतील, तर त्या कथा आपल्याला नेहमीच भुरळ घालणारे असतात आणि म्हणून कथेतून मानवी मनावर सुसंस्कार होतात. तिसरा महत्त्वाचा भाग आहे, कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. म्हणजे आता पुढे काय होणार. आपण शोध ही कथा बघतो वपू काळेंची, त्याच्यामध्ये आपल्याला त्या 1 रुपयाच्या नोटेचा शोध घ्यायचा आहे. मग ती नोट हरवते आणि मग ती पुढं काय होतं, सापडते का, सापडेल का, ती कुणाकडे सापडेल, यासाठी आपण मग कथा हळूहळू पुढे वाचत जातो आणि त्यामुळे वाचकांच्या मनात एक उत्सुकता निर्माण होते. कथेतील पात्र, प्रसंग यांची गुंफण कौशल्याने केल्यामुळे कथानक वाचकाला खिळवून ठेवते. ह्या सगळ्यातून मग ती कथा एकत्र बांधली जाते आणि मग आपल्याला पुढे पुढे वाचत जाऊन शेवटी कुठेतरी एक उच्च बिंदू जे आहे, उत्कर्ष बिंदू जो आहे तो तिथे साधला जातो. आणि म्हणूनच ती सगळे वेगवेगळ्या वळणाने नाट्यमयरित्या ती कथा वेगवेगळ्या अंगाने पुढे जात शेवटी मग ती उत्सुकतेचा एक शेवट कुठेतरी होतो आणि म्हणूनच कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. पुढे काय असं म्हणत म्हणत आपण शेवटपर्यंत ती कथा वाचत जातो. पुढे 4थं वैशिष्ट्य आहे त्याचं, कथा एककेंद्रीय असते. आपण नाटक किंवा कादंबरी बघितलं तर ती बहुकेंद्रीय असतात. म्हणजे त्यातली पात्र जास्त असतात, प्रसंग वेगवेगळ्या ठिकाणी घडत असतात आणि मग ती बहुकेंद्रीय होते. पण कथेच्या बाबतीत मात्र तसं होत नाही, कारण मुळातच कथेच्या पात्रांची संख्या कमी असते, प्रसंग कमी घडलेले असतात आणि त्यामुळं कथा लहान होते, कथा छोटी होते. आणि जेव्हा कथा छोटी होते तेव्हा ती एककेंद्रीय होते. आणि म्हणूनच इतर जी माध्यम आहेत किंवा इतर जे साहित्य प्रकार आहेत त्या प्रकाराच्या मानाने कथा ही एककेंद्रीय होते, बहुकेंद्रीय असत नाही. पुढचा एक, कथा भूतकाळात लिहिली जाते. जे कथा जी आहे ती घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांच्या विवेचन करते. मग आपण पूर्वी कथा वाचत होतो, एक आटपाट नगर होतं, त्याच्यात एक राजा होता किंवा त्याच्यात एक दानशूर व्यक्ती होती, त्याच्यात एक गरीब होता, एक किंवा असं सगळ्या कथा ज्या आहेत त्या कथा भूतकाळात घडून गेलेल्या असतात. आणि मग त्यावेळची जी हकीकत आहेत किंवा त्यावेळच्या ज्या घटना आहेत, भूतकाळातले जे प्रसंग आहेत ते प्रसंग त्याचं वर्णन कथेमध्ये केलेलं असतं. पुढचं वैशिष्ट्य आहे, कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. खूप छान आहे हे वैशिष्ट्य. कथा ही मानवी जीवनाला किंवा त्याच्यातल्या जे भावना आहेत, ते प्रसंग आहेत त्यांना स्पर्श करणारे असते. आपण कुठलीही कथा वाचली तर ती कथा आपल्या आजूबाजूला कुठेतरी घडते. आपण त्यातले काही प्रसंग आपल्या आयुष्यात अनुभवलेले आहेत, आपल्या जीवन प्रवासात ते कधीतरी घडून गेलेले आहेत, ह्याची अनुभूती आपल्याला कथा वाचताना येते. आणि म्हणूनच कथेच्या माध्यमातून आपल्याला जीवनाचा वेध घेता येतो. मग त्या कथेमध्ये असणारा एखादा राजा असेल किंवा सेवक असेल किंवा एखादा अधिकारी असेल आणि मग त्याच्या हाताखालची काम करणारी माणसं असतील किंवा शेतकरी असेल, जे लाकूड तोड्याची गोष्ट आहे, अशी कोणीही असेल, तर त्या व्यक्ती ज्या आहेत त्या व्यक्तींच्या आयुष्यातील ज्या घटना आहेत त्या घटनांचा वेध त्या कथेमधून घेतला जातो. आणि म्हणून जीवनातील एखादाही विषय त्या कथेला वर्ज्य असत नाही किंवा तो टाळला जात नाही. जीवनातले सगळे विषय, प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी घडणारे जे प्रसंग आहेत ते प्रसंग घेऊन कथा लिहिली जाते. पुढचं आहे, श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते आणि कथा श्रवण करता येते, आपल्याला ऐकता येते. त्यामुळेच आपलं बालपण समृद्ध झालं. लहान असताना आपल्याला आजी आजोबांनी, आईने, घरातल्या इतर व्यक्तींनी, त्याच्यानंतर आपण ज्यावेळी अगदी बालवाडीत जातो त्यावेळी तिथल्या असणारे जे शिक्षक असतील त्या शिक्षकांनी आपलं जे आयुष्य समृद्ध केलं ते कथेने केलं. कारण त्याचं मूळ कारण आहे की ती कथा श्रवणीय असते. एकदा आपण कथा ऐकायला बसलो की ती पूर्ण ऐकल्याशिवाय आपल्याला उठावं असं वाटत नाही. सध्या तर आता त्याचा धाटच वेगळा आहे. आता सध्या कथामाला आहेत, बालक मेळावे,
बालसाहित्य आहे, ह्या सगळ्यातून आपल्याला कथा सांगितल्या जातात. कथाकथन वेगवेगळ्या शाळा कॉलेज किंवा त्याच्या अनुषंगाने वेगवेगळे जे कार्यक्रम होतात त्या ठिकाणी कथाकथनाचे आणि आता नवीन आलेला अभिवाचनाचा जो कार्यक्रम आहे तो अभिवाचनाचा कार्यक्रम सादर केला जातो. आणि मग श्रवणीयता ह्या त्याच्या वैशिष्ट्यांमुळे कथा आपल्याला जास्त आवडायला लागते. ही झाली कथेची वैशिष्ट्ये. आता ह्याच्या पुढे एक महत्त्वाचा भाग आहे तो कथा सादरीकरण. आता कथा सादरीकरण सादर करणं म्हणजे सादरीकरण म्हणजे सादर करणे किंवा सांगणे कथन करणे. आता सध्याच्या युगात सादरीकरण ही एक कला झालेली आहे. मग एखादी कथा सादर करायची असेल तर त्याच्यासाठी काय गरजेचं आहे तर सर्वात महत्त्वाचं आहे की ती कथा सादर करणाऱ्या व्यक्तीने त्या कथेचं मूक वाचन आणि प्रकट वाचन करणं गरजेचं आहे. जी कथा आपल्याला सादर करायची आहे कथाकथनाच्या माध्यमातून असेल किंवा अभिवाचनाच्या माध्यमातून तर त्या कथेचं मूक वाचन आणि प्रकट वाचन करणं त्याचा सराव केला पाहिजे. विविध कथा लेखकांची शैली जी आहे ती शैली आपल्याला समजावून घेता आली पाहिजे. जे दलित कथा आहे, ग्रामीण कथा आहे, स्त्री जीवनाची कथा आहे, विज्ञान कथा आहे, अद्भुत कथा आहे, कोणती कथा आहे त्या कथेची शैली प्रत्येकाची वेगळी असेल. प्रत्येक लेखक वेगवेगळ्या पद्धतीनं ती कथा लिही. त्यामुळे त्या शैलीचा आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. आणि मग त्याचबरोबर आपल्याला भाषेची चांगली जाण असणं गरजेचं आहे. ही जर कौशल्य आपल्याला प्राप्त झाली तर आपल्याला सादरीकरण चांगलं करता येतं. आज कथाकथनाचं व्यावसायिक क्षेत्र निर्माण झालेलं आहे. म्हणजे भाषेचा अभ्यास आपल्याला कशासाठी करायचा आहे तर व्यावसायिक क्षेत्रांसाठी करायचा आहे. जशी आता विविध क्षेत्र आहेत म्हणजे डॉक्टर इंजिनियर तशीच भाषा क्षेत्र हे आज चांगलं पुढे नावारूपाला येत आहे. आणि त्यामुळं त्याच्यात कथाकथनातून आपल्याला एक वेगळं नाव आणि पैसा हे दोन्ही मिळवता येतं. आणि म्हणूनच असे कथाकथनाचे आणि अभिवाचनाचे कार्यक्रम आज विविध ठिकाणी विविध निमित्ताने आयोजित केले जातात. आज दूरदर्शन आकाशवाणीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हे कार्यक्रम सादर करता येतात. ते लोकांपर्यंत पोहोचवता येतात आणि आपल्याला कथेकडे लोकांना आकर्षित करता येतं. त्यामुळे कथाकथन आणि अभिवाचन म्हणजे हे जे दोन तंत्र आहेत ती आपण पहिल्यांदा समजावून घेऊया. त्यातलं पहिलं आहे अभिवाचन. मी सुरुवातीला अभिवाचन आणि कथाकथन यातला मूळ फरक सांगते. अभिवाचन हे मंचावर बसून हातात लिखित साहित्य घेऊन कमी म्हणजे देहबोलीचा वापर करून फक्त वाचिक अभिनय सादर करून आपल्याला अभिवाचन करावं लागतं. पण कथाकथनामध्ये आपल्याला कुठलाही लिखित कागद जो आहे तो कागद न घेता स्वतःची जी वाचिक कौशल्य आहेत आणि अभिनय कौशल्य आहेत त्याद्वारे रंगमंचावर उभं राहून आपल्याला कथाकथन करता येतं. ही मूळ त्याच्यातला फरक. अभिवाचन हे एकाच वेळी एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती करतात. एकाच वेळी अनेक व्यक्तींच्या माध्यमातून जर अभिवाचन केलं तर आवाजातला जो एकसुरीपणा असतो तो एकसुरीपणा आपल्याला टाळता येतो. संवादातील चढ उतार चटपटीतपणा शब्दपेग यामुळे श्रोत्यांना त्या कथा श्रवणाचा जो आहे आनंद आपल्याला देता येतो. अभिवाचनाची जी कौशल्य आहेत त्यामध्ये घटना प्रसंग व्यक्तिरेखा यांचे सचित्र दर्शन आपल्याला समोरचे जे प्रेक्षक असतात त्यांना डोळ्यासमोर आणणे हे सगळ्यात महत्त्वाचं काम अभिवाचन करणाऱ्या व्यक्तीचं असतं. अभिवाचनाला जर पार्श्वसंगीत प्रकाश योजना नैपथ्य यांची जर जोड दिली तर ते दीर्घकाळ स्मरणात राहणारं होतं. हल्लीच मी अरुणा ढेरे यांच्या सीतेची गोष्ट या कथेचं अभिवाचन ऐकलं होतं. आजही त्यातला प्रत्येक शब्द आणि वाक्य कुठेतरी कानामध्ये रुंजी घालतो. याचं कारण आहे ती अभिवाचन करणाऱ्या मंगलाताई यांचं अभिवाचनाचं कौशल्य. त्यामुळे अभिवाचन करताना अभिवाचन वाचक जो आहे त्याची सगळी कौशल्य ही आत्मसात असली पाहिजेत. दुसरं तंत्र आहे कथाकथन. कथाकथनामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे कथाकथन करणारी व्यक्ती जी आहे त्याला भाषेबरोबरच म्हणजे वाचिक अभिनय जो आहे तो अभिनय आला पाहिजे. कारण रंगमंचाचा वापर त्याला करता येतो. त्यामुळे वाचिक अभिनय आणि त्याची देहबोली या दोन्हीचा वापर करून कथाकथन चांगल्या पद्धतीने करता येतं. कथाकथन सादर करताना हाती कुठलंही लिखित साहित्य नसतं. त्यामुळे त्याला स्वतःच्या अभिनय वाचिक कौशल्याद्वारे समोरच्या श्रोत्यांना प्रभावी करायचं असतं. शब्दांच्या माध्यमातून श्रोत्यांशी खरं तर संवाद त्याला साधायचा असतो. आणि
त्यातच मग ती पात्र जिवंत करत, प्रसंग उठावदार करत ते कथाकथन करणं हे खरं तर त्याचं कौशल्य आहे. त्याला अभिनयाची थोडी जोड दिली आणि लेखकाच्या मूळ संहितेला कुठेही धक्का न लावता कथाकथन केलं तर ते अधिक प्रभावी होतं. अशी ही अभिवाचन आणि कथाकथन ही दोन कथा सादरीकरणाची तंत्र. पण त्याचबरोबर कथा सादर करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला कथेची निवड करता आली पाहिजे. आपली भाषिक कौशल्य आणि कथा ही आपल्याला समजली पाहिजे. त्यामुळे कथेची निवड योग्य झाली पाहिजे. सादरीकरणाचा कालावधी किती ठेवायचा हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. कारण सादरीकरणाचा कालावधी जर वाढला तर समोर असणारा श्रोतावर्ग जो आहे तो श्रोतावर्ग कंटाळून जाईल. त्यामुळे तो ठरवता आला पाहिजे. श्रोत्यांचं अवधान जे आहे याचं भान त्या कथाकथन किंवा अभिवाचन करणाऱ्या व्यक्तीला असणं गरजेचं आहे. अशा काही छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर कथाकथन आणि अभिवाचन फार प्रभावी होऊ शकतं. आज कथा वाचनासाठी विविध माध्यम वाचकांसमोर उपलब्ध आहेत. जे कथा पूर्वी जे मौखिक स्वरूपात होती त्यानंतर ती लिखित स्वरूपात आली. काही मासिक, साप्ताहिक किंवा दिवाळी अंकात ती झळकायला लागली. आज आपल्याला वर्तमानपत्रामध्ये कथा दिसते. स्वतंत्र कथासंग्रह आपल्याला वाचायला मिळतात. आज इंटरनेटसारखं माध्यम जे आहे ते कथेसाठी उपलब्ध झालेलं आहे आणि त्यामुळं कथा आज आपल्याला जे वाचणं हे सहज शक्य झालं आहे. कथेची मनोरंजकता आणि रोज येणारे नवनवीन अनुभव देण्याची जी क्षमता आहे त्यामुळे कालपरत्वे, आशय आणि अभिव्यक्ती बदलत गेली. पण भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, सादरीकरण, मनोरंजन आणि बोध यामुळे कथा इतर सगळ्या माध्यमात आजही लोकप्रिय होत आहे. ही कथेची खरं तर वैशिष्ट्ये आहेत. कथा जिवंत राहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कारणीभूत आहेत. धन्यवाद.